क्रिकेटमध्ये युट्यूब वगैरे नव्हतं आणि क्रिकेटचा एवढा क्रेज नव्हता तेव्हा जनार्दन आले आणि राम आले हे दोन बंधू थेरोंडा संघातून नेतृत्व करत असताना जव्हार येथे ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाऊन 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम त्यावेळेला केला होता आणि त्याच नंतर 6 षटकार लगावण्याचा विक्रम आतापर्यंत करतायत कोणी करू शकतो पण एक रेकॉर्ड आहे जो गिनीज बुकामध्ये नक्कीच माझ्या मते लिहून घेतला असता 6 चेंडूवरती ब्रावो 6 बोल्ड आउट केले होते जव्हारच्या मैदानावरती हेच ते राम आले यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे टेनिस क्रिकेट जगतातील जनार्दन जानू ज्यांना म्हटलं जातं हाले आणि त्यांच्या समवेत राम आले टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून एक स्पर्धा आयोजित केली होती ब्रावो तुम्ही सुद्धा त्या स्पर्धेला आला होतात जानू हाले पोषा रेवदंडाच्या मैदानावरती हरेश्वर मैदान आणि 1,11,000ची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलात प्रथम क्रमांकाचा किताब पटकावला होता तत्पूर्वी विनंती असेल श्री धावी नांगलवाडी संघ निखिल पाटील क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या टाइम स्टार्ट केलाय पंचांचा इशारा आला की आम्ही ऑन करतो मग त्याला जबाबदार तुम्ही असाल यस ग्रीन सिग्नल टाइम सेट केलाय टाइम इज ऑन भूषण जावरे स्ट्राइकर पर बैटर नॉन स्ट्राइक पे ऋतिक जावरे निखिल पाटिल गेंदबाजी के लिए आते हुए पहली गेंद शॉर्ट कवर की दिशा में खेलने का प्रयास वहां पर फील्डर थे परेश अच्छी फील्डिंग 1 रन के साथ यहां पर शुरुआत करते हुए नीर 11 ताजपुर टीम रामराज विभाग प्रीमियर लीग में आनंद जी मैन ऑफ द सीरीज के मानकरी थे बैटर एलईडी प्राप्त की थी वही ऋतिक मोहन जावरे और नॉन स्ट्राइक पे भूषण मोहन जावरे दोनों भाई भाई और इस बार फटका फंसता हुआ फील्डर है वहां पर अच्छा बैकअप वहां पर जब तक फील्ड करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए और वेदांत मोहन धुमाल थे शायद से फील्डर हार छक्के के लिए सम्मान्य रमेश प्रभाकर पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे दोन्ही बॅटर्स यांच्यासाठी स्प्रे घेऊन जा बोल फास्ट घ्या आता फास्ट घ्या आता मला फास्ट घ्या लागेल फास्ट घ्या फास्ट नसला घेत तर भात घ्या गिरीश ने घेतलं जाम मोठा गाणं आहे चालेल गाडी आले त्याला बोलू बॅट्समॅन इंजर झाला असेल तर दुसरा बॅट्समॅन पाठवा इंजर झाला तर दुसरा बॅट्समॅन पाठवा चिडल तो जर बॅट्समॅन इंजर झाला असेल तर नवीन बॅटर पाठवा बरोबर आहे ना नक्कीच जीवनदानाचा फायदा आपण पाहतोय उठवला फलंदाज ऋतिक मोहन जावरे आणि प्रत्येक शेतकऱ्यासाठी आपण पाहतोय सन्माननीय रमेश प्रभाकर पाटील सर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल या फलंदाजी करणाऱ्या संघासाठी निखिल पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील पुन्हा एकदा स्ट्राइकला बॅटर ऋतिक मोहन जावरे अलिबागचा बाहुबली ओहो खोला टाकण्याचा प्रयत्न साठी यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर केलाय क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत थोडीशी हुलकावणी देत आहेत तर मात्र एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली आहे धावसंख्येत एक निवार धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या वधारते धावसंख्या झाली ती आनंद जी आम्हाला सांगतात 3 धावा धाव फलकावरती 4 धावा ओहो यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर बॉल आहे हिरवा बॉल आहे ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे पंचांचा निर्णय अंतिम सनी प्लीज कोऑपरेट करा पंच आहेत पंचांशी बात करू नका थँक्यू सो मच निखिल स्पोर्ट्समॅनशिप दाखवत आहेत आपला सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन
वाईट चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम असेल कारण पंच सकाळपासून 2 दिवसापासून आपण पाहतोय आणि त्यांचा नियम हा अचूक आहे. पंचांचा निर्णय म्हणजे जजने दिलेली घोषणा. ओहो, यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न. यस इट इज प्लम एल बी. फलंदाज झालेत बाद. पंचांचा हात आकाशाकडे. डीजे सर यांच्या माध्यमातून 100 पद मानकरी. चेंडू गेला सीमा पार. षटकार. क्षमता त्या फलंदाजाकडे आहे. नाव आहे ऋषिकेश मोहन जावरे. धावसंख्येत 6 निवाड. धावसंख्या झाली ती 11. हो हो, पुन्हा एकदा त्याच स्टाईल मध्ये कॉपी बुक स्टाईल. सासू मेली खोकून षटकार मारलाय ठोकून. धाव फलकावरती आपण पाहतोय 17 धावा धाव फलकावरती नक्कीच लगावले गेल्यात. काय फलंदाजी करतायत ऋषिकेश मोहन जावरे. कमालीची फलंदाजी. आपण पाहतोय संदेश जावरे सुद्धा आहेत. मुंबईवर नक्कीच आज आलेत ते, त्यांना वेळ मिळालाय. हँडसम पर्सनॅलिटी. मुंबईचा चॉकलेट बॉय संदेश जावरे. गोलंदाजी मार्ग पर गोलंदाज येत आहेत. आर्यन गेंद बाजी गिराते हुए. एक ओवर की समाप्ति के बाद 17 रन. अच्छी शुरुआत बैटर ऋषिकेश मोहन जावरे. नॉन सेकंड पर और स्ट्राइक पे ऋतिक मोहन जावरे. क्रिकेट के बाहुबली. हर छक्के के लिए 100 रुपए का कैश प्राइज सम्माननीय रमेश प्रभाकर जी पाटिल इनके माध्यम से 17 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 17 धावा फलकावरती. षटकातील पहिला चेंडू राईट मोर द विकेट. फुलटा चेंडू फटका फसता आहे. मात्र परेश थोडंसं रनिंग बिटवीन मध्ये खराबी व्यक्त करतायत. आउटफील्ड फास्ट आहे. त्याचबरोबर मात्र 2 धावा घेण्याची नामी संधी. धावसंख्येत 2 निवाड. धावसंख्या झाली ती 19 धावा. टाळ्यांचा कडकडाट नक्कीच होतोय. सन्मान्य वामनजी जावरे साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. हो, पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न, लेग कट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालेत. आर्यन गोलंदाज. कमालीची गोलंदाजी. डॉट चेंडूची आवश्यकता आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आर्यन करतायत. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या त्यांचे गुणलेखक सांगतायत 19 धावा. ओहो, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप खूपच बाहेर जाणार चेंडू. अंपायर संतोषजी सुडकू आपले हात जमीन समांतर करतायत. सांगतायत स्वेर चेंडू अवांतर धावेने वाढ. धावसंख्या झाली ती 20 धावा. 20 धावा धाव फलकावरती.
षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा आर्यन टाकण्यासाठी सज्ज होतील. स्ट्राईकला आपण पाहतोय ऋतिक जावडे. हो पुन्हा एकदा हलवार पतीने टाकण्याचा प्रयत्न. कमालीची गोलंदाजी करतायत. वेट करण्यामध्ये यशस्वी झालेत. ज्या फलंदाजाकडे क्षमता आहे त्या फलंदाजाला शांत ठेवलंय गोलंदाज आर्यन यांच्या माध्यमातून. धावसंख्या अजूनही स्थिर 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मिड विकेटला खेळला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक अडवतील. चेंडू फेकतील. त्याच्यावर मात्र एक धाव घेण्याची संधी. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली ती 21. चेंडू झालेत अद्याप 4 टू गो. 4 चेंडू झाले. 2 चेंडू येणं बाकी. हो पुन्हा एकदा षटकाराची हॅट्रिक. लगातार बॅटर ऋषिकेश मागच्या मॅच मध्ये शांत होते पण आता मात्र शांततेला नक्कीच पूर्ण. सत्तावीस धावा सलग त्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावतात बॅटर ऋषिकेश मोहन जावरे. कमालीची फलंदाजी. हो पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न. खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे वेदांत मोहन धुमाल. फील्ड करतील. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली होती 28 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. 3 षटकाराच्या सहाय्याने खेळणारे बॅटर आपण पाहतो ऋषिकेश झावरे. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईकला पुन्हा एकदा त्यांना साथ देतील ऋतिक मोहन झावरे. तिसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल श्री धावी नांगलवाडी संघाकडून पाहूयात. थोड्याच वेळात आपल्याला समजेल कोणते गोलंदाज असतील जे या रोशनला आमंत्रित केलंय. प्रमोदजी शेलके विनंती असेल पांड्या बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. लेग साइडला कोण नाहीये. षटकातील पहिला चेंडू रोशन. हो हो यावेळेला पुन्हा एकदा वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. परेश चेंडू खाली येतील. चेंडू अडवतील. चेंडूची फेकी करतील. तद्वर मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्येत 2 निवाड. धावसंख्या झाली ती 36 धावा धाव फलकावरती. परेश पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय पण आता मात्र स्ट्राईकला येते. पुन्हा एकदा एक धडाकेबाज रन मशीन ऋषिकेश मोहन जावरे. स्ट्राईक एंडला बॅटर.
यावेळेला ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईट येतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या झाली ती धाव फलकावरती 37 धावा. 37. तिसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत. चांगला प्रयत्न. चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. धावसंख्येत एक निवाड धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 38 धावा. आता मात्र स्ट्राइकला आहे ते क्रिकेटचे बाहुबली. सौ हाथियों का जोर जिस खिलाड़ी के बदन में है वो है ऋतिक मोहन जावड़े. ओहो, और इस बार देखिए दिखा दिया है 100 हाथियों की ताकत. मेरी हेलीकॉप्टर. रंग बदलता है और यहां पर देखिए फिर से एक बार बल्लेबाज. फुल टॉस गेंद. फिर से एक बार गेंद हवा में और गेंद जाएगी सीमा पार. बैक टू बैक दूसरा शट. लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हुए सम्माननीय श्री रमेश प्रभाकर पाटिल सर, इनके माध्यम से हर छक्के के लिए 100 रुपए का कैश प्राइज है. और दोनों बैटर अभी लय लूट करते हुए यहां पर छक्कों की बौछार करते हुए खाइन तर मावरेशी नहीं तर उपाशी, ऐसा कुछ तो स्लोगन ये दोनों बैटर के द्वारा. स्कोर जा पहुंचा है 50 रन. ओहो, और इस बार फील्डर देखिए क्लोज है अनिकेत. ओहो, डोकरा डोकरी काउंटरचा पोला. डोकरा मारते डोकरीला डोला. बायको चकनी मेवणी देखनी. बायको पेक्षा मेवणी बरी. जरूर दोस्ती दुनियादारी ये क्रिकेट के मैदान पर नहीं होती है अनिकेत. अगर देखा जाए ना तो आपने ये क्या जानबूझकर छोड़ा है ऐसा मुझे व्यक्त होता हुआ, क्योंकि इजी कैश था. पेमेंट करून टाक ना आपलं. तुमचं अजून फायनल नाही झाले ना, कसं काय? 21 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 51. 51 रन स्कोर कार्ड पर लगते हुए आखिरी ओवर लेकर गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज श्री धावी नांगरवाड़ी टीम की जानिब से ऋषिकेश. अजून छक्के मारू द्या, अजून वाढतील. अजून छक्के मारल्यावर अजून वाढतील. पार्टी जोरदार है. सुरेखा. ऋषिकेश गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पर बैटर 2 छक्कों की सहायता से खेलते हुए हम देख रहे क्रिकेट के बाहुबली जिसे कहा जाता है 100 हाथियों की ताकत इस खिलाड़ी में है वो है ऋतिक जावड़े. ओहो, फिर से एक बार एक्स्ट्रा कवर की दिशा में संदेश. वहां पर फील्डर थे मुंबई का चॉकलेट बॉय. फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका. इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 52. 52 रन. तत्पूर्वी विनंती असेल यानंतर होणारा सामना नीर 11 पुरस्कृत आपण पाहतोय सिद्धिविनायक भिंगारी विरुद्ध बोनंग स्टार. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. एका बाजूला ताजपूर गावचे जावय कुणाल नाईक आणि यावेळेला पहा चेंडू गेला सीमा पार फेवरेट झोन मध्ये. वेट अँड वॉच आणि चेंडूची लावले
पाहतोय रमेश प्रभाकरची पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि टोटल 7 षटकार अद्याप झालेले आहेत. 5 षटकार लगावले आहेत. फलंदाज ऋषिकेश, 2 षटकार ऋतिक, त्यात अजून एक सोडलंय. माहिती आहे मला, मित्र आहे आणि झेल सोडणार. पुन्हा एकदा मोठा फटका. या वेळेला बॅट आणि बॉलच्या मध्ये प्रतिक्रिया. चेंडू सीमा पार येईन. पुन्हा एकदा षटकार. ऋतिक पटेल होते, त्यांनी पहिला हाफ सेंचुरी लगावली होती. आता मात्र ऋषिकेश जावरे 46 धावांवरती वैयक्तिक खेळतायत. सन्मान्य राकेश जावरे भोनक यांना विनंती असेल आपण स्टेजवरती. आपला सुद्धा स्वागत आहे राकेशजी जावरे. ओहो, एक्स्ट्रा कव्हरला खेळला क्षेत्ररक्षक आहेत आणि 46 धावांवरती वैयक्तिक बाद झालेत. पण टाळ्या वाजवा मित्रांनो, काय खेळलंय, आपल्या संघासाठी खेळलंय. कमालीची आवश्यकता होती रनांची आणि वैयक्तिक 46 धावांचं योगदान. सॉरी 70 धावा धाव फलकावरती. सत्तर धावा धाव फलकावरती. इनिंगचा शेवटचा अखेरचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज ऋषी. न्यू बॅटर मैदानामध्ये श्रेयस जावरे. टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाचे संघनायक भोनंग स्टार आणि विरुद्ध सिद्धिविनायक भिंगारी. फुलटॉस चेंडू आल्या आल्या षटकारांचा पाऊस पाडतायत. आज मात्र 76 आणि 77 धावांचा टार्गेट सेट केलाय. सन्मान्य रमेश धन्यवाद सर. आपण आपल्या खेळाडूंचं व्यक्तित्व कॉन्फिडन्स प्रोत्साहित करताय, मोटिवेट करताय आणि नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथं प्राप्त होत आहे खेळाडूंसाठी. 77 धावांचं टार्गेट आहे. नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय रमेश प्रभाकर पाटील सर खुश झालेत, कारण चांगल्या पद्धतीची जी आवश्यकता होती रनांची त्या रनांना पार केलं त्यांनी आणि त्यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथं प्राप्त झालाय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये सन्माननीय रमेश प्रभाकर पाटील सर यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि ते कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. 77 धावांची आवश्यकता आहे. ऋषिकेश इनके 7 छक्के और ऋतिक के 2 और श्रेयस जावरे का एक टोटल 10 छक्के इस इनिंग में इस प्रतियोगिता में लगाते हुए.
प्रमोद शेलके पांडे आपल्यास विनंती असेल 2 लिंबू पाणी आणा अंपायरांना. पण कधी नाही नाही बोलणार नाही. आमची चेन्नई हारली तरी चालेल पण आमच्या गावातली चेन्नई जिंकली पाहिजे त्यासाठी संघर्ष करतात मेहनत घेत आहेत. सन्मान्य राखीजी झावरे सर भोनंग इथे उपस्थित झाले. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अतिथी देवो भव आणि त्याचा यथोचित मान सन्मान सत्कार करणं आमचं परम कर्तव्य आहे. मी अनिल सरांना विनंती करेन की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. भोनंग गावचे सन्मान्य राकेश सर इथं आलेत. त्यांचा यथोचित मान सन्मान मायेचे उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन नक्कीच पोहोचले. कॅमेरामॅन आमचे या GT स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण करत आहात त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. धन्यवाद सर आपण या स्पर्धेसाठी आलात. दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं रामाले सर. दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं. कोई हंसता है तो कोई रोता है पर वही खुश रहता है जो रामहाले सर की तरह 2 पैक लगा के सोता है. सन्मान्य राखीजी झावरे सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आली. त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. चौबीस चेंडू जिंकण्यासाठी 77 धावांची आवश्यकता है. प्रारंभिक जोड़ी मैदान पर इन्हीं की शुरुआती बल्लेबाज निखिल पाटिल और उनका साथ देते हुए रोशन. दोनों बल्लेबाज 77 रनों का टारगेट है. इसीलिए तो कहा जाता है आनंद जी डर मुझे भी लगा फासला देखकर फिर भी मैं बढ़ता गया रास्ता देखकर खुद बेखुद मंजिल मेरे सामने आ गई मेरा हौसला देखकर. नक्कीच आपण पाहतोय आमचे संयोजक प्रमोद शेलके. नक्कीच पंच थांबा 2 मिनिटं कारण तुमच्यासाठी सुद्धा व्यवस्था करतायत आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आमचे व्हॉलेंटियर्स प्रमोदजी शेलके. कारण रखरखत्या उन्हामध्ये आहात तुम्ही आणि तुम्हाला गरज आहे 2 पॅक मारा. धन्यवाद प्रमोदजी आपला सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू निखिल सुद्धा टीट फॉर टॅट प्रत्युत्तर देताना चेंडू गेला लॉंगर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता या स्पर्धेचे जनक आयोजक सन्मान्य गिरीशजी झावरे सर इथे उपस्थित झाले. त्यांच्या माध्यमातून आज सर्व कमिटीला जेवणाची व्यवस्था होती. आज चांगल्या पद्धतीचा मच्छीचा जेवण आणि पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार निखिल
म्हटलं होतं. मॅच चांगली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट एकाच असोसिएशन मध्ये लढणारे या दोन संघ आज पुन्हा एकदा प्रत्युत्तर देताना निखिल पाटील थोडेसे इंजर्ड आहेत निखिल, तरी सुद्धा मैदानामध्ये उतरलेत आणि ती काबिलियत त्यांच्यामधली असणारी गुणवत्ता ते आज सादर करत आहेत. या मॅच मध्ये लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार, बुमरावरती केलेला अटॅक आणि यावेळेला पुन्हा एकदा वेस्ट हाईट बिमर पद्धतीचा चेंडू, 3 चेंडूवरती 3 षटकार. आम तो आम गुटली ओके दाम आलेत. करायचं तर काय करायचं यावेळेला जीव टाकून बोलतायत. अशा प्रकारे टाक, असा टाक, बॅटीत टाक, तरी काय गोलंदाज ऐकत नाहीये. चुकीला माफी नाहीये. लगातारच्या 3 चेंडूवरती 3 षटकार. फ्रीटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा फलंदाज निखिल साठी धावसंख्या झाली ती 19. फ्रीडच्या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रतिकार. 4 चेंडूवरती 4 षटकार म्हणजे 3 चेंडू आलेत आणि 4 षटकार लगावलेत. फलंदाज आहेत निखिल पाटील, कमांडीचे मास्टर. देखिए कमाल की बल्लेबाजी यहां पर प्रत्युत्तर देते हुए टीट फॉर टैट निखिल पाटिल आज रन मशीन की तरह इस मैदान पर बरसते हुए 3 गेंदें खेली और 3 गेंदों में 4 छक्के लगाए और छक्के छुड़ाए बुमराह गेंदबाज के। इसीलिए तो मैं कहता हूं ना आनंद जी, लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया। गेंदबाज बुमराह इतना भागा कि लंगड़ा हो गया। स्कोर जा पहुंचा है 25 रन 25। पहला और जारी है 25 रन 77 रनों का टारगेट है, पर इस टारगेट को अचीव करते हुए बल्लेबाज निखिल पाटिल शानदार बल्लेबाजी करते हुए, शानदार तोड़फोड़ बेमिसाल कमाल धमाल है। ये मैच ऑन है। सिद्धिविनायक भिंगारी संघाचे कर्णधार टॉस साठी या। ओहो, पर इस बार चकमा देते हुए कमाल का कमबैक यहां पर गेंदबाज के द्वारा। 25 रन स्कोर कार्ड पर इस बार टच करते हुए बल्लेबाज को चकमा दिया गेंदबाज भूषण जावरे गेंदबाजी करते हुए। विनंती असेल कुणाल नाईक टॉस साठी या लगेच, आधीच खूप उशीर झालाय। ओहो, पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर लगावलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल सीमा पार, येतो निखिलच्या बॅटीतून एक धमाकेदार, ये दिल मांगे मोर। त्याच्यावरती प्रत्युत्तर देत आहेत 29वा धाव फलकावरती पहिले षटक मार्गस्थ असताना। ओहो, पुन्हा एकदा धावलाय, शेर की दहाड़, खोदा पहाड़, गेंद गई सीमा पार, षटकार।
नए गेंदबाजी के लिए आते हुए भूषण मोहन सावड़े, जबकि स्ट्राइक पे फिर से एक बार रोशन है, पर आज निखिल पाटिल ने सबके दिल जीत लिए। क्या बल्लेबाजी की है, 7 गेंदों का सामना किया और 35 रन यहां पर प्राप्त करते हुए। ओहो, पर इस बार ये गेंदबाज पिछले मैच में मेडन ओवर डालने वाले गेंदबाज है। ये और कमाल की गेंदबाजी, नए बैटर मैदान पर आते हुए जिन्होंने 2 कैच छोड़े और आज इस मैदान पर उन्हें मौका मिला है, बल्लेबाजी के लिए प्रमोट किया है। क्रिकेट की रन मशीन, नाम है अनिकेत। और इस बार लेग स्टंप के काफी बार ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। निखिल पाटिल अक्सर कहा जाता है हीरो जो घर पर कहलाता है, जिसको ना कोई जीत पाता है, अदाओं से जो सबको भाता है, मैदान में वही खिलाड़ी कहलाता है। और आज क्या शानदार निखिल पाटिल ने बल्लेबाजी की है। वाइट के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 36 रन। और इस बार लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के करीब, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार, मोहनशेठ डुमाल सर के बैनर के ऊपर से। जरूरी इस चौके के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है आनंद जी पे बतलाते हुए। स्कोर 40 रन। अभी भी जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता है। आधा पल्ला जरूर पार करते हुए इस मैच में बैटर शिधावी नांगलवाड़ी की जानिब से कमाल की बल्लेबाजी निखिल पाटिल, जिसने जीता है सबका दिल, नाम है उसका निखिल। 40 झाल्यात, 37 पाहिजेत। और प्रमोद शेलके आपके लिए कहना चाहूंगा, चावल में अगर दूध डालो तो उसे खीर कहते हैं, चावल में अगर दूध डालो तो उसे खीर कहते हैं। आपकी तरह चाहने वाले मिल जाए चेन्नई को तो उसे बंदे की तकदीर कहते हैं। और क्या अच्छा प्रयास किया यहां पर साहिल बुआ, अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग, कोशिश की थी पर कोशिश में नाकामयाब, पर 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है आनंद जी बतलाते हुए 41 रन। 41 धावा धावफलकावरती दुसरं षटक मार्गस्थ आहे। चांगला प्रयत्न केला होता साहिल यांच्या माध्यमातून। आता मात्र स्ट्राइकला आहे ते रन मशीन निखिल पाटिल। चांगली फलंदाजी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, पहिल्या षटकापासून तोडफोड फलंदाजी करत आहेत तेच बॅटर स्ट्राइक एंडला निखिल पाटिल। एक्केचाळीस धावा झालेल्या आहेत, अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे। 36 रन्स रिक्वायर्ड, रिमेनिंग बॉल। ओहो, पुन्हा एकदा आडव्या पटीने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला पंचांचा इशारा लेग बिफोर।
बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय मनीष रामराज विभाग प्रीमियर लीग मध्ये या फलंदाजीने सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र त्याच छाटणीची फलंदाजी करावी लागेल. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा फलंदाज आलेत मनीष. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धाव फलकावरती 41. अजूनही 36 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी 77 धावांचा टार्गेट सेट केलाय आणि त्या धावांना प्रत्युत्तर देताना षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 13 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही ऑन आहे. मनीष स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईकला अनिकेत. यावेळेला मोठा फटका क्षेत्ररक्षक आहेत आणि टिपलाय झेल संपलाय. पुन्हा एकदा मनीष यांचा खेळ. आल्या आल्या फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन डीजे. अनिकेतला आता मात्र प्रतिकार करावा लागेल. ज्या फलंदाजीसाठी अनिकेत जनले जात आहेत त्या षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही. ओहो पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. यावेळेला क्षेत्ररक्षक अंकित चुकलेत. त्यावर मात्र एक धाव घेण्याची संधी. धावसंख्येत एक निवार. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती धाव फलकावरती 42 धावा. 42. 35 धावांची गरज सनी. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय श्री धावी नांगरवाडी संघाकडून फलंदाजी करत असताना ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंच नाराज. आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न होता पण मात्र खूपच बाहेर. पंचांनी शिक्षा ठोठावली आहे. धावसंख्येत एक निवार. धावसंख्या झाली ती धाव फलकावरती 43. 43. 34 धावांची गरज आहे. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न सनी शेळके काहीच समजलं नाहीये. डॉट चेंडू त्यांच्या स्लॉट मध्ये होता पण परफेक्ट टायमिंग न करू शकले. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या याची 43. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतील. त्यावर मात्र एक धाव घेण्याची संधी. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली ती 44. अजूनही 33 धावांची गरज आहे. सन्मान्य संदेशी झावरे सर यांच्या माध्यमातून एक अफलातून फलंदाजी केली असे बॅटर निखिल पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. सन्मान्य संदेशी झावरे सर. आज नक्कीच भूषणचा दिवस नाहीये. खडताल फुलाखालून चेंडू फरार. चेंडू गेलाय सीमा पार.
यस सॉरी सर लक्ष नव्हता. सड़क कितनी भी साफ हो धूल तो ही जाती है, खिलाड़ी कितना भी अच्छा हो भूल तो ही जाती है. फ्रीडचा चेंडू आणि यावर फ्रीडच्या चेंडूवरती केला प्रतिकार. चेंडू गेलाय सीमा पार, येतोय डाबरलाल. पंचावन्न अजूनही 22 धावांची गरज आहे. 5 चेंडू झालेत, 1 चेंडू येणं बाकी. सात चेंडू आणि 22 धावांची गरज. 55 धाव फलकावरती लगावले गेल्यात. यश कोकणकर षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिकेतसाठी. ओहो आणि पुन्हा एकदा धाडलेत, चेंडूला धाडलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र षटकारांचा पाऊस पडतायत. चेंडू गेलाय सीमा पार, डीजे ला संधी. विश यू ऑल द बेस्ट. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. ओलित ओलित बाय बॅटरी कितना आहे. हा 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. लक्ष वेधेन जीटी स्पोर्टच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करत आहोत आणि एक चांगलं आयोजन नीर 11 ताजपूर पुरस्कृत आपण पाहतो. शेतकरी कामगार पक्ष थोड्याच वेळात आपल्या सर्वांच्या लाडक्या चित्रलेखा नुपाल पाटील मॅडम इथे येणार आहेत, चिवताई. त्यामुळे विनंती असेल ज्या रस्त्यावरच्या गाड्या आहेत त्या कृपया आपण पार्किंग एरियामध्ये लावा, जेणेकरून मोठ्या गाडीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही आहे याची नोंद घ्या. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 12 4ला नक्कीच विनंती असेल जीटी स्पोर्टच्या माध्यमातून जे सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती करेन, तुमचं जर माझ्यावरती प्रेम असेल तर माझ्या हक्काचा चॅनल जीटी स्पोर्ट चॅनलला लाईक करा. फक्त 4000 कंप्लीट करण्यासाठी 12 सबस्क्रायबर कमी आहेत, तर लगेच 5 मिनिटांमध्ये आपण सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्रेष्ठ सावरे गोलंदाजीसाठी आलेत. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा लगावलाय. 1 धाव घेण्याची संधी आहे तिथे. ओमकार भोपी कोंबडी पलाली, टंगडी धरून लंगडी घालायला लागली. त्यावर मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 14 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, काय टार्गेट आहे. नक्कीच मी आधीच म्हटलं होतं की कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. आणि निखिल पाटीलनी जी सुरुवात करून दिली आहे ना, त्या सुरुवातीला अनुसरून फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे सुद्धा फंबल झाले, पण 1 धाव घेतली गेली आहे. चांगला थ्रो, अचूक फेकी. उर्वरित 4 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 4-13. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. अटीतटीचा सामना, हाय व्होल्टेज मॅच. हृदयाचे ठोके
धकधक करणारा हा मोमेंट तयार केलाय गोलंदाजाने. पण आता मात्र अनिकेत बरसतायत, अनिकेत ठोकतायत. या चेंडूवरती काय प्रतिक्रिया असेल? श्रेयस जावरे षटकातील पुढचा चेंडू. ओहो, यावेळेला कमबॅक आहे, कमबॅक आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. पहिलेच मन बनवलं होतं आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. अजूनही मॅच ऑन आहे, कारण 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 3-13. तीन चेंडूने 13 धावांची गरज आहे. ओहो, हेलिकॉप्टर लगावलाय. क्षेत्ररक्षक आहेत साहिल आणि त्यांना चकमा देऊन चेंडू गेला. पुन्हा एकदा सीमा. कंपल्सरी आहे, हा नियम आहे. अनिकेत मात्र यावेळेला कशा प्रकारे चेंडू हाताळतील? यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर चप्पा पडल्यानंतर उचली घेणारा सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. कमालीचा मॅच. प्रेक्षकांना पाहिजे तशी मॅच आपल्या भेटीला आली आहे. हृदयाचे ज्यांना हृदयविकाराचा झटका असेल त्यांनी मॅच पाहू नका, नाही तर उगाच विकेट जायची दुसरी. तर त्यामुळे 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अटीतटीचा सामना आहे, एक रोमांचक मॅच. अनिकेत की श्रेयस, श्रेयस की अनिकेत? पाहूयात कोण बनणार हिरो, कोण बनणार झिरो. एकाला हिरो बनायचं, एकाला झिरो बनायचंय. ओहो, मोठा फटका लगावलाय आणि चेंडू गेलाय लॉंग ऑफ, बीड ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आता जे बसले होते ते उभे राहिलेत आणि जे उभे होते ते टाचांवरती उभे राहिलेत. असा मॅच आलाय. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. मी सुद्धा बसलेलो, मी सुद्धा उभा राहिलोय. 1 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी 1 चेंडू 2 धावा. एक चेंडू 2 धावांची गरज. टाइम आउट होतोय, लवकेच करा, स्पीड अप करा गोलंदाजी करणारा संघ. 1 चेंडू 2 धावांची गरज. मी सुद्धा पाऊस घेतोय कारण त्या छाटणीची गोलंदाजी आणि फलंदाजी होत आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज. आणि अशा प्रकारे शेवटच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी